नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. प्रकाशक आहेत आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चाललाय 66वा नामदेवांचं गोणाईशी भाषण. अभंग घेणार आहोत आपण आज 343 आणि पुढे. अभंग 343 प्रथम ऐकूयात. माझा हा विठोबा येईल गे केव्हा, जेवीन मी तेव्हा गोणाबाई. जाऊनी राऊळा तयासी तू पाहे, लवकरी बाहे भोजनासी. भरली या रागे क्रोध त्याचा साहे, लवकरी बाहे भोजनासी. ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला, जाऊनी विठ्ठला पाहे तेथे. जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा, खोळांबला नामा भोजनासी. नामदेवाची आई गोणाईला सांगत आहे की माझा विठोबा घरी परत आल्यावर मी जेवण करीन. आणि विठोबाला बोलावून आणण्यासाठी नामदेव त्याची दासी जनीस पाठवित आहे. तिला नामदेव सांगतात की तू विठोबा राऊळात असला तर त्याला लवकर जेवणासाठी घरी घेऊन ये. तुझ्यावर विठोबा रागवला तरी त्याचा राग तू सहन कर, पण त्याला इथे घेऊन ये. ज्ञानेश्वरांच्या घरी विठोबा असेल तर त्यांच्याकडे पण तू जाऊन पहा आणि विठोबाला घेऊन ये. आणि म्हणून जनी विठ्ठलाची भेट होऊनच त्याला म्हणते की पुरुषोत्तमा घरी चला, नामा जेवणासाठी तुमची वाट बघत आहे. पुढचा अभंग ऐकूया 344. अहो मांडियला खेळ बुद्धिरंग बुद्धिबळ, कैचा शह झाला प्याद्याखाली फरजी वेळा. शह बाजू झाली जनी म्हणे मात केली. अर्थ ऐकूयात. हे देवा, या संसारपटावर अनेक खेळांची निर्मिती तू केली आहेस. या निर्मितीत तू मानवाला बुद्धीही दिलेली आहेस, पण ही बुद्धी सुद्धा अनेक रंगांची आहे, अनेक प्रकारांची आहे. या संसाररूपी बुद्धिबळाच्या पटावर निश्चयात्मक बुद्धीने वासनांवर मात करून आणि तुझी भक्ती करून त्या भक्तीने तुलाच बंदिस्त केलं आहे. जसं बुद्धिबळाच्या खेळात प्याद्याने फर्जी म्हणजे वजीराला मारावं आणि वजीर मेला की प्यादात सगळ्या बाजूनी राजाला बंदिस्त करतो. म्हणून जनाबाई म्हणतात की भक्ताच्या भक्तीने देवा तुझ्यावरही मात करता येते. पुढचा अभंग ऐकूया 345. भक्ती स्वरूप. भक्ती हे कठीण इंगळाची खाई, रिघणे त्या डोही कठीण असे. भक्ती ते कठीण विषग्रास घेणे, उदास पै होणे जीवे भावे. भक्ती ते कठीण खड्गांची धार बाण न सोसी तया. भक्ती ते कठीण विचारुनी पाहे जनी, भक्ती योगे संत समागमी सर्व सिद्धी. भक्ती किती कठीण आहे हे सांगत असताना जनाबाई म्हणतात की भक्ती म्हणजे जणू विंचवाची दरीच आहे, म्हणजेच इंगळ्यांची खाईच आहे. एखाद्या खोल डोहातून बाहेर पडणं कठीण आहे, तसंच ही भक्ती पूर्णत्वाला नेणं देखील कठीण आहे. अशी ही भक्ती आहे. भक्ती करणाऱ्याचे प्रयोजनही वेगवेगळं असतं. जसं भवदेह दुःख करण्यासाठी जो भक्ती करतो, मागणी करतो तो अर्थभक्त. धन दौलत प्राप्तीसाठी जो भक्ती करतो तो अर्थार्थी म्हणजे पैसा भक्त. जो केवळ जिज्ञासा म्हणून भक्ती मार्ग चोखाळू पाहतो तो जिज्ञासू भक्त. आणि जो परमेश्वराचं सर्वात्मक स्वरूप समजून घेऊन त्या सर्वात्मकाशी संपूर्णपणे तादात्म्य पावण्यासाठी भक्ती करतो तो ज्ञानी भक्त. खरा भक्त तोच आहे. ही ज्ञानी भक्ती संसारातील जीवांनी करणं अतिशय कठीण आहे, कारण या भक्तीत कुठल्याही ऐहिक लाभाची इच्छा धरली जात नाही, तर केवळ परमेश्वराच्याच प्राप्तीसाठी ही भक्ती केली जाते. त्यामुळे जीवाच्या अतृप्त वासना त्याला सतत डंख मारून पाहतात आणि म्हणूनच खरी भक्ती ही अत्यंत कठीण आहे. आणि म्हणूनच या भक्तीला जनाबाईंनी विंचवाची दरी असं म्हटलेलं आहे. पुढे त्या असंही म्हणतात की भक्ती ही विषाचा घास घेण्यासारखी कठीण आहे, कारण शरीराची आशा सोडावी लागते. संत मीराबाई विष प्यायली हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तलवारीची धार बाण सहन करू शकत नाही,
तशी भक्ती करणं हे सोसवतच नाही. भक्ती करणं हे किती कठीण आहे हे जनैलाच विचारून पाहावं. पण या भक्तीमुळे संत समागम होतो आणि या संत समागमामुळेच सर्व सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. यासाठी शरीर वासना, मोह यावर संयम ठेवून यम, नियम, प्रत्याहार, प्राणायाम इत्यादी सर्व काही करावं लागतं. त्याला सिद्धी प्राप्त झाल्यावर त्यात अडकता कामा नये. या रिद्धिदासी त्यांच्या दासीही होतील, पण त्यांचा उपयोग स्वतःसाठी कधीही भक्तांनी करू नये. पुढचा अभंग 346 काकड आरती. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी पातला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, उभे जोडूनी हात. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवडा आडुने पाहताती जगजेठी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ, रखुमाई माते वेगी उठवा घन नीळ. रंभादीक नाचती उभ्या जोडणी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पंचप्राण आरत्या घेऊन या देव स्त्रिया येती, भावे ओवाळती राही रखुमाईचा पती. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी ते जनी. अर्थ ऐकूया. हे पांडुरंगा, उठा, प्रभात समय झालाय आणि सर्व वैष्णव भक्तगण गरुड पारावर जमलेला आहे. चंद्रभागेच्या वाळवंटापासून ते महाद्वारापर्यंत देवादिकांची दाटी झाली असून तुमच्या दर्शनासाठी हात जोडून सर्वजण उभे आहेत. शुक, सनकादिक मुनिवरांना, नारद, तुंबर यांना आणि असंख्य भक्तांना दरवाजाच्या आडून जगजेठी पाहतायत. हे घननिळा, हे पांडुरंगा, तुम्ही रुक्मिणी मातेलाही जाग करा, कारण आकाशी सुरवरांच्या विमानांची दाटी झाली आहे. रंभादिक अप्सरा नृत्य सुरू करीत आहेत, हात जोडीत आहेत. शिवाय तुमच्या दर्शनासाठी गिरिजेचा कांत, जो देवादिदेव महादेव, हाती त्रिशूळ डमरू घेऊन उभेच आहेत. पंचप्राणाच्या आरत्या समस्त देवस्त्रिया घेऊन येत आहेत आणि मोठ्या आदरभावाने त्या रखुमाईच्या पतीला ओवाळू पाहत आहेत. कनवाळू कृपाळू दिनांच्या उद्धारकर्त्या भक्तांसाठी परमेश्वर अनंत अवतार घेतात. चारी युग श्रेष्ठ असा भक्त नामा कीर्तन करण्यासाठी उभा आहे आणि त्याच्या मागील बाजूस ध्यानमग्न जनी डोळे झाकून उभी आहे. अभंगाच्या बरोबरच आपले संत जनाबाईंचे सार्थ अभंग पुष्पाताई नाईक लिखित पूर्ण झालेले आहेत. यातील पहिले जे अभंग म्हणलेले आहेत ते सगळे सौवृंदा शिंगणापूरकर यांनी म्हणलेले आहेत, पण काही कारणास्तव त्यांना ते पुढचे जमले नाहीत, म्हणून मी माझ्या घाणेरड्या भसाड्या आवाजात ते म्हणलेले आहेत. धन्यवाद.